चित्तूरवरून जिल्हा परिषदचा मी एक प्रतिनिधी म्हणून गेली 25 वर्षांमध्ये काम केलं आहे. निवडणूक मागची जिंकल्यानंतर आदरणीय विनय कोरे सावकार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम आम्ही करतो आहे. काम करत असताना ह्या वाड्या वस्त्यांचा जो राहिलेला विकास, पाणी स्कीम असतील, रस्ते असतील, इतर जिल्हा मार्ग असेल किंवा धरणं असतील, अशा अनेक गोष्टी आदरणीय सावकार साहेबांच्या माध्यमातून मी त्या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्णत्वालाही नेलेला आहे. त्याचबरोबर गेल्या 15-20 वर्षामध्ये विरोधकांनी फक्त वाड्या वस्त्यांना दिशाभूल करून पाणी देतो, रस्ते देतो, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं काम तिथं झालेलं नव्हतं. या तालुक्यातल्या तरुणांना एक हाताला काम मिळावं ही भूमिका ठेवून आदरणीय सावकार साहेब असतील, करण गायकवाड बाळ असेल, आम्ही एक MIDC आणण्याचा प्रयत्न करतोय. दादा नमस्ते. नमस्कार. चित्तूर मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आपण अधिकृत उमेदवार उभे आहात. काय परिस्थिती वाटते तुमच्या मतदारसंघात? चित्तूरवरून जिल्हा परिषदचा मी एक प्रतिनिधी म्हणून गेली 25 वर्षांमध्ये काम केलं आहे. निवडणूक मागची जिंकल्यानंतर आदरणीय विनय कोरे सावकार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम आम्ही करतो आहे. काम करत असताना ह्या वाड्या वस्त्यांचा जो राहिलेला विकास, मग पाणी स्कीम असतील, रस्ते असतील, इतर जिल्हा मार्ग असेल किंवा धरणं असतील, अशा अनेक गोष्टी आदरणीय सावकार साहेबांच्या माध्यमातून मी त्या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्णत्वालाही नेलेला आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 15-20 वर्षामध्ये विरोधकांनी फक्त वाड्या वस्त्यांना दिशाभूल करून पाणी देतो, रस्ते देतो, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं काम तिथं झालेलं नव्हतं. त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच मी भरघोस मतानं निवडून येणार. आणखीन निवडून आल्यानंतर पुढचा विजन काय राहील आपला? आता ह्या सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा शावडी तालुका आहे. इथं आपण मोठी डेव्हलपमेंट कोणत्याही प्रकारची करू शकत नाही. मग तिथं MIDC असेल किंवा अनेक उद्योगधंदे करायचं जरी ठरवलं तरी या विभागात चालतील असा तो विषय नाही. परंतु या तालुक्यातल्या तरुणांना एक हाताला काम मिळावं ही भूमिका ठेवून आदरणीय सावकार साहेब असतील, करण गायकवाड बाळ असेल, आम्ही एक MIDC आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या शासनाकडून आम्हाला त्याचा प्रतिसाद चांगला आहे आणि तो जर सक्सेस झाला तर या तालुक्यातल्या सर्व तरुणांच्या हाताला काम मिळेल असा आम्ही प्रयत्न करतो.